राज्यात मान्सून दाखल झालाय आणि पहिल्याच काही दिवसात मान्सूननं रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून थरकाप उडवणारी दृश्य समोर आलेली आहेत. जुन्नरच्या कुमशेत आणि परिसरात ऐन पावसाळ्यात अवघ्या अर्ध्या तासात कोसळलेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. पावसाळ्याची सुरुवात होत नाही तोच होत्याचं नव्हतंच झालंय. या मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या तडाख्याने जुन्नरमध्ये नेमकं काय थैमान घातलंय पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. मान्सून आला पण सोबतच शेतकऱ्यांचं कंबरडं मोडून गेलाय. काल दुपारी 2च्या सुमारास जुन्नर तालुक्यातल्या कुमशेत आणि आसपासच्या परिसराला काळ्या कुट्ट ढगांनी वेढलं आणि विजांच्या कडकडाटासह असा काही पाऊस कोसळलाय की लोकांना सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण परिसराला ओला दुष्काळ आणि पुराचा वेढा पडलाय. या ढगफुटी सदृश्य पावसाने जुन्नरच्या मुख्य टोमॅटो पट्ट्याला पार उद्ध्वस्त करून टाकलंय. ऐन पावसाळ्यात टोमॅटोच्या बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं. झाडाला लागलेला टोमॅटो शेतातच सडून मातीमोल झालाय. मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या या अतोनात नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता फक्त आणि फक्त अश्रू उरलेले आहेत. फक्त शेतीच नाही तर पावसाळ्याच्या पहिल्याच मोठ्या पुरात सकल भागात असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. लोकांचे संसार उघड्यावरती आलेले असून घरगुती साहित्यांचं मोठं नुकसान झालंय. सध्या पाऊस ओसरला असला तरी मागं उरलाय तो केवळ चिखल आणि नुकसानीचा ढिगारा. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आता कुठं ढिम्म झालेले असून बाधित भागात पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरवर्षी मान्सून येतो आणि प्रशासनाच्या पूर्वतयारीचे दावे वाहून जातात. यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जुन्नरचा शेतकरी निसर्गाच्या आणि प्रशासनाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे कोलमडलेला आहे. आता पंचनाम्याचे कागदी घोडे न नाचवता सरकारनं थेट बांधावर जाऊन या बळीराजाला तातडीनं आर्थिक मदत दिली पाहिजे, हीच जुन्नरच्या जनतेची मागणी आहे. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.